मराठी कथा स्टोरी. नैना ही अतिशय हुशार आणि संस्कृत मुलगी. नैनाचं लग्न आरवशी झालं होतं. आरव आणि नैना दोघंही एकाच महाविद्यालयात शिकत होते. त्यामुळे आरवने नैनासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि दोघांनी प्रेमविवाह केला. नैनाची सासू लग्नानंतर पहिल्यांदाच त्यांच्या घरी येत होती. आरव नैनाला म्हणत होता, नैना लवकर कर, आईचं विमान उतरणार आहे आणि विमानतळावर पोहोचायला अजून 10 मिनिटं लागतील. नैनाने हसत उत्तर दिलं, पुलाव तयार आहे, पनीर आणि शेवयाची खीरही बनवली आहे. इतक्या दिवसांनी सासूबाई पहिल्यांदाच आपल्या घरी येत आहेत, त्यामुळे सर्व काही व्यवस्थित हवं. आरव आणि नैना एका छोट्या फ्लॅटमध्ये राहत होते. आरव सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि नैना पार्टी प्लॅनर होती, जी तिचं पुढील शिक्षणही घेत होती. आरव खूप श्रीमंत घराण्यातला होता. त्यांच्या वडिलांपोर्जित घराची किंमत करोडोमध्ये होती आणि त्यांच्या वडिलांचा हिऱ्यांचा समृद्ध व्यवसाय होता. पण आरवला व्यवसायात रस नव्हता. लाडक्या नोकरीमुळे तो मुंबईमध्ये या छोट्याशा फ्लॅटमध्ये राहत होता. आरवने व्यवसायात मदत करावी आणि त्यांच्यासोबत राहावे, अशी आरवच्या आई वडिलांची सुरुवातीपासून इच्छा होती. पण आरवला इंजिनिअरिंग करायचे होते. त्याने बाबांना त्यांच्या व्यवसायात मदत केली आणि त्यांच्यासोबत राहिलासुद्धा. पण आरवला त्यांच्या इंजिनिअरिंगमध्ये शिकलेल्या सॉफ्टवेअर आणि कोडिंगमध्ये इंटरेस्ट होता आणि त्याला त्याच्या खाजगी नोकरीचीही खूप ओढ होती. नोकरी नवीन होती, त्यामुळे पगारही कमी होता. जीवनशैलीही सामान्य होती. रवीना घरी आल्या तेव्हा नैनाला म्हणाल्या, नैना, मी खूप थकली आहे, प्लीज पाणी गरम कर आणि माझी बॅग पण उघड. मी फ्लाईटने आली आहे आणि तरीही मला थकवा जाणवत आहे. तसे तुझी नणंद तुमची खूप आठवण काढत होती. कधीतरी सुट्ट्यांमध्ये तिच्या घरी जाऊन या. नैनाला तिच्या सासूच्या स्वभावाची जाणीव होती. तिला आरवने लहानपणापासूनची सर्व माहिती दिली. रवीना यांना आरवची खाजगी नोकरी आणि एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीसोबत केलेला प्रेमविवाह आवडत नव्हता. त्या अजूनही नैनाला आपल्या कुटुंबातील सदस्य मानत नव्हत्या. त्या पहिल्यांदाच इथे आल्या आहेत आणि तेही त्यांची बालपणीची मैत्रीण आरोहीचा 25वा लग्नाचा वाढदिवस कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी. आई, तुम्ही आंघोळ करा, नैना म्हणाली. तुमचे आवडते जेवण तयार केले आहे. आई, तू जेवण करून घे आणि विश्रांती घे. मी ऑफिसला जात आहे, मला घरी यायला उशीर होईल. मी आज नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करत आहे, रवीना म्हणाल्या. हो आरव, जा, हे आयुष्य तू स्वतः निवडले आहेस. जर तू वडिलांसोबत काम केले असतेस तर तू बॉसचे आयुष्य जगला असता. जाऊ दे आई ते, आरव म्हणाला. मी तुझ्यासाठी कपडे आणले आहेत, आज ते घाल आणि ऑफिसला जा. आरव म्हणाला, वा आई, माझ्यासाठी इतके कपडे? मला 6 महिने नवीन कपडे घ्यावे लागणार नाहीत. आणि तू नैनासाठी काय आणलंस? हे सर्व बघ, बॅग भरली आहे, रवीना म्हणाल्या. नैना खुश झाली आणि लगेच बॅग उघडली. आई, हे काय आहे? हे तुझे जुने कपडे आहेत, आरवने आश्चर्याने विचारला. हो, ते जुने आहेत, मग काय? हे इतके महाग कपडे मी मोलकरणीला देऊ शकत नाही आणि मी सर्व कपडे फक्त एकदाच घातले आहेत, म्हणून नैनासाठी घेऊन आले. नवीनच दिसतात. नैना तिच्या आईवडिलांच्या घरी तिच्या भावाच्या लग्नात देखील ते घालू शकते. नैनाचे मन रडायला लागले. सासूबाईंचे कपडे घेताना तिला वाईट वाटत नव्हते, फक्त त्यांच्या बोलण्याचे तिला दुःख झाले होते. ती लग्नाच्या आधी माहेरी कधी गरज पडली तर आईच्या साडी नेसायची, मग सासरी सासूबाईंची का नाही? पण माझ्या सासूबाई मला मुलगी किंवा सूनही मानत नाहीत. अजूनही सासू रवीना तिला सून म्हणून स्वीकारू शकल्या नव्हत्या, कारण नैनाची मध्यमवर्गीय पार्श्वभूमी आणि स्वतःच्या संपत्तीचा स्वाभिमान त्यांना आदर्श सासू होण्यापासून रोखत होता. नैनाने कोणतीही प्रतिक्रिया न देता हसतमुखाने ते कपडे स्वीकारले. आरव म्हणाला, सॉरी नैना, मी आईच्या वतीने माफी मागतो. मी आईला समजावते की असे वागू नकोस. चल, आज तुला तुझ्या भावाच्या
लग्नासाठी साडी घेऊ, मग मी ऑफिसला जातो. मला माहीत आहे की सासूबाई त्यांच्या संपत्तीमुळे आंधळ्या झाल्या आहेत आणि म्हणून माझ्यावर रागावल्या आहेत. त्यामुळे त्या नात्याची किंमत विसरल्या आहेत. त्यांची सून ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांना हे कळत नाही. तुम्ही ऑफिसला जा, लग्नाचं शॉपिंग नंतर करू, नैना खोटं हसत म्हणाली. आरव ऑफिसला गेला आणि नैना स्वयंपाकघरात गेली. जेवण करताना रवीना म्हणाली, नैना तू खूप चविष्ट जेवण बनवले आहेस, पण माझी मोलकरीण अगदी रेस्टॉरंटप्रमाणेच जेवण बनवते. मी तिला 24 तास कामावर ठेवले आहे. एक मोलकरीण ठेवली आहे. फक्त एक आवाज दिला की उपस्थित राहते. चल माझ्याकडे काही दिवस राहा, बघ आम्ही कसे राहतो. तुम्ही सगळे इथेच आहात. आरव एकुलता एक मुलगा आहे आणि तुझी नणंद परदेशात गेली आहे. एवढ्या मोठ्या बंगल्यात आम्ही दोघी नवरा बायको एकटेच राहतो. नैनाने हसत हसत त्यांना रायता सर्व केला. संध्याकाळचा चहा झाल्यावर रवीना त्यांच्या मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी तयार होऊ लागल्या. तिच्या नीट मेकअप करून तयार झालेल्या सासूबाईंना पाहून नैना म्हणाली, वा आई, तुम्ही या वेस्टर्न ड्रेसमध्ये आणि या दागिन्यांमध्ये खूप सुंदर दिसताय. हो, तुझ्या सासऱ्यांनी हे अनमोल हिऱ्यांचा हार मला गिफ्ट केला होता आणि हा ड्रेस तुझ्या नंदेने दिला आहे मला. तुला आवडला असेल तर मी तुला हा ड्रेस देऊन टाकेन. तशी मी एकदा घातलेला ड्रेस परत घालत नाही. असा बोलून त्या निघून लागल्या आणि म्हणाल्या, आरव आला की तू पण ये. माझ्या मैत्रिणीने मला तुम्हाला सोबत घेऊन येण्यासाठी कॉल केला आहे. आरवची वाट बघत बसलो तर मला उशीर होईल, त्यामुळे मी निघते. तुम्ही या मागून. येऊन बघ तिकडे माझ्या जिवलग मैत्रिणीने कशी पार्टी ठेवली आहे ते. रवीना यांना नैना काय कपडे घालेल, कशी तयार होईल ह्याची काळजी नव्हती. त्यांना फक्त स्वतःपुरता पाहायचं होतं. पार्टीला नैना पोहोचली तेव्हा स्वर्ग पाहिल्यासारखा वाटलं. कारण एक मोठं फार्म हाऊस, लाइटिंग, अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल, बनारसी साड्या आणि दागिने घातलेल्या स्त्रिया, सगळीकडे नुसता जगमगाट होता. अगं हे काय नैना, किती हा साधेपणा. विनाच्या वाढदिवसादिवशी तू जी साडी नेसली होतीस तीच तुझ्या सुनेने नेसली आहे. तुझी एकुलती एक सून जरी खूप सुंदर असली तरी ती तुमच्यासारखी हुशार नाही. ती जुनी मॉडेल आहे. या वयातही तू इतका महागडा आणि स्टाईलिश ड्रेस घालून आली आहेस आणि तिने ही जुन्या मॉडेलची साडी घातली आहे. रवीनाची मैत्रीण आरोही धीटपणे बोलली. तेव्हा आजूबाजूला सगळ्या मैत्रिणी हो हो बोलू लागल्या. काही मैत्रिणी तर तिच्याकडे तिरस्काराने बघू लागल्या. जणू त्या रवीनाला म्हणाल्या, तुला सुनेची काळजी घेता येत नाही का. नैनाला त्यांच्याच साडीत पाहून रवीना अस्वस्थ झाली आणि आरोही आपली सून हुशार नाही, ती जुनी मॉडेल आहे या विधानाने त्यांची शांतता हिरावून घेतली. रवीनाने फक्त स्वतःकडे कपडे आणि दागिने कोणते घालायचे एवढेच ठरवले, पण त्या नैनाला विचारला सुद्धा विसरल्या. भावाच्या लग्नात ही साडी नेसायच्या त्यांनी नैनाला दिलेला सल्लाही मनातल्या मनात आठवला आणि त्यांना अपराधी वाटू लागलं. त्यांना समजले की नैना ही बाहेरची मुलगी नाही, ती त्यांची सून आहे. तिच्याशी त्यांचा पण नातं होतं. थोड्या वेळाने त्यांना कळले की पार्टीचे आयोजन काही कारणास्तव येत नाहीत. आता सर्व विधी स्वतःच करायच्या होत्या. तेव्हा रवीनाला आठवले की नैनाने पार्टी ऑर्गनायझरचा कोर्स करते. रवीनाने तिची मैत्रीण आरोहीला हे सांगितलं आणि नैनाशी बोलून घेतलं. नैनाने सगळं अगदी सहज काळजीपूर्वक हाताळलं. रवीनाला अनेक कॉल्स आणि मेसेज आले. सर्वांनी नैनाची तिच्या कोमल चेहऱ्याची आणि तिच्या गुणांची प्रशंसा केली. रवीनाच्या लक्षात आले की मुलगी जेव्हा कोणाच्या घरी सून बनते तेव्हा ती त्या घरची लक्ष्मी बनते आणि सासू सासरे त्यांचा आदर आणि जिव्हाळ्याचं नातं त्यांच्याशी जोडलेला असता. नैनामुळे त्यांची सगळीकडे वाह वाह झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी रवीना परत जायला तयार झाल्या. तेव्हा नैना म्हणाली, आई अजून 1-2 दिवस राहिल्या तर बरं वाटलं असतं मला आणि आरवला. रवीना म्हणाल्या, मी नक्कीच राहिले असते, पण तुझे सासरे एकटे आहेत. पुढच्या वेळी मी त्यांना माझ्याबरोबर घेऊन येईन.
त्यांनाही त्यांच्या सुनेच्या हातचं खायला मिळू दे. मी त्यांना सांगणार आहे या शहरात ऑफिस घ्यायला, म्हणजे आम्ही आमच्या व्यवसायाबरोबरच तुमच्यासोबत राहू शकू. आरवची नोकरी तिकडे जाऊ शकत नाही, पण आमचा व्यवसाय इथे होऊ शकतो. रवीनाला निरोप घेताना गहिवरून आले. त्या नैनाच्या गळ्यात पडून रडू लागल्या आणि तिला सॉरी बोलल्या. आरव हसत हसत नैनाकडे बघत होता. त्याला माहीत होतं की नैनाकडे नवीन साडी असूनही तिने मुद्दाम त्यांच्या आईची जुनी साडी नेसून पार्टीला गेली होती. तिला त्यांना समजवायचं होतं, ती कोणी बाहेरची व्यक्ती नाही, ती त्यांची सून आहे, त्यांच्याच कुटुंबातील सदस्य आहे. फक्त मॉडर्न कपडे आणि दागिने घालून 4 लोकांच्यात मिरवता आलं पाहिजे. सगळं काही आहे असं होत नाही. प्रत्येक वेळी सर्व काही पैशानेच विकत घेता येत नाही. मनाची श्रीमंती पण कधीकधी उपयोगी पडते. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.